तर महादेवी हत्तीणीसाठी गडहिंग्लजमध्ये आज मोर्चा आहे। महादेवीसाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा मैदानात उतरतायत। महादेवी हत्तीण पुन्हा हवेच ही कोल्हापूरकरांची अतिशय आग्रही मागणी आणि त्यासाठी मोठ्या संख्येने कोल्हापूरकर हे रस्त्यावर उतरतायत। आज गडहिंग्लजमध्ये हा मोर्चा आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर विशाल, एकीकडे महादेवी हत्तीणी संदर्भात तिच्या दिनचर्या संदर्भात व्हिडिओ समोर येतोय आणि दुसरीकडे इथले जे स्थानिक आहेत ते मात्र आग्रही असलेले पाहायला मिळत आहेत। काय तिथल्या लोकांचं, नागरिकांचं म्हणणं? नक्कीच प्रज्ञा, जर महादेवी हत्तीणीसाठीचा कोल्हापूरकरांचा रोष जर पाहिला तर कुठेतरी तीव्र पद्धतीनं व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा रविवारी एक मोठी पदयात्रा काढली आणि या पदयात्रेनंतर आता कोल्हापूरमध्ये पुन्हा गावागावांमध्ये आता रॅली निघण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे। आज सुद्धा गडहिंग्लज तालुक्यामध्ये रॅली जी आहे ती आता सुरुवात होते, जी या रॅलीमधून महादेवी हत्तीणीसाठी जी मागणी जी आहे ती प्रामुख्यानं मागणी जोर धरताना पाहायला मिळते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज मधला जो सगळा परिसर आहे तो सध्या परिसर जैन समाजामधील अनेक मोठमोठ्या व्यक्ती असतील किंवा नागरिक असतील ते या सगळ्या मोर्चामध्ये आता सहभागी देखील होणार आहेत। माझ्यासोबत काही या मोर्चामध्ये सहभागी असणारे काही नागरिक देखील आहेत जे आपल्याशी संवाद देखील साधतील आणि नेमकी आजच्या सगळ्या या मोर्चातून मागणी असणार आहे। माधुरी हत्ती शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातून वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करून रिपोर्ट वेगळा चुकीचा देऊन माध्यमातून त्या तिथल्या मठाची किंवा तिथल्या नागरिकांची दिशाभूल करून हत्तीला एक प्रकारे गुजरातला नेण्याचं पाप केलेलं आहे आणि आज लाखो लोक कोल्हापूर जिल्ह्यातले रात्रंदिवस रडत आहेत त्या हत्तीसाठी। लाखो भाविक त्या मठावर श्रद्धा असणारे आज महाराष्ट्रभर दुःखाच्या छायेत आहेत। आपली माधुरी हत्ती परत मिळावी हा एकमेव उद्देश आहे आणि हा महाराष्ट्रावर झालेला गुजरात कडून अन्याय आहे आणि ज्यांनी तो नेलेला आहे त्यांनी ताबडतोब त्या हत्ती परत द्यावा आणि आपली तत्व परीक्षा बघू नये, याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन विनंती करत आहेत आणि याला वेगळं वळण लागू नये एवढीच आमची सरकारला किंवा त्या कोर्टाला विनंती आहे। लवकरात लवकर माधुरी हत्ती परत द्या एवढंच आमची मागणी आहे। नक्कीच माधुरी हत्तीला परत द्या अशी मागणी जी आहे ती या सगळ्या स्थानिकांच्या पाहायला मिळतात। खरं तर अनेक या सगळ्या हत्तींची एक नाळ जी आहे ती जोडलेली होती ज्यामुळे माणसाळलेला हत्ती जो आहे त्याच्यासाठीच हा सगळा अट्टहास आहे। तुमच्या नेमक्या आज या सगळ्या मोर्चाबद्दल काय भावना असणार आहे? ह्या मोर्चाबद्दल ह्या हत्ती बरोबर आपल्याला जोडलेलं आपल्याला आतापर्यंत 700 वर्षापर्यंत ते परंपरा आहे, तो परंपरा अबाधित राहावं आणि त्यांना हत्ती पेटा संस्था जो संस्थेला तो प्राणीचं प्रेम असलेला संस्था आहे त्या पेटा संस्थेला एवढंच विनंती आहे की आपल्याकडं आजरा चंदगड गडिंग्लजच्या शेतकरी बांधावरती आपल्याला मे मध्ये हत्तीचं धुमाकूळ असतोय। त्या हत्ती एक नव्हे 100 हत्ती तुम्ही नेलं तर आम्हाला काहीच अडचण नाही। आणि त्या पेटा संस्थेला आणि एक तुमच्या NDTVच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, भटके कुत्रेचे आपल्याला पण नाहक त्रास होते, त्या कुत्र्यानं घेऊन तुम्ही पेटा संस्थेनं त्यांचं संगोपन करावं, आमच्या हत्ती आम्हाला परत द्यावं, कायदेशीररित्या आम्हाला आपल्या नांदणी गावामध्ये मठामध्ये येऊन आपला शब्द असताना तशीच ठेवावं एवढंच त्या कोर्टाला आमच्या सगळ्या जैन बांधवांच्या माध्यमातून म्हणणं आपलं आहे। विचार, तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे का? आता हत्तीची काळजी तिथे ज्या पद्धतीने घेतली जाते, निगा राखली जाते त्याबद्दल त्यांना माहिती आहे का? कारण मराठीतला एक व्हिडिओ आलेला आहे समोर। नक्कीच तुम्ही या हत्तीबाबतचे काही व्हिडिओ देखील पाहिलाय। आता वनतरामध्ये या हत्तीची काळजी घेण्याबाबतचे काही व्हिडिओ ज्याचे प्रसिद्ध होतात, तुम्ही हे व्हिडिओ पाहिलात का? नेमकी आता कशा पद्धतीनं ही काळजी जी घेतली जाते, तुमची नेमकी याच्यावर काय प्रतिक्रिया? आता ते काळजी वनतारामध्ये ते घेत असतील ते अजून आपण काय पाहिलेलं नाही, पण आपल्याही 700 वर्षाचे व्हिडिओ फोटो आमच्या सगळ्या जैन बांधव असू दे इतर सगळ्या समाजाचं त्या हत्ती बरोबरचा व्हिडिओ फोटो आपल्या बरोबर आहे आणि इथं हत्तीचं आम्ही काळजी आपण व्यवस्थित पद्धतीने घेत आतापर्यंत घेतलेलंच आहे। हत्तीला कुठलाही कोणताही त्रास आपल्याला दिलेला आहे, त्या कुणाच्या माध्यमातून कुणाच्या मुळे तो हत्तीला त्रास आहे असं कोर्टात गेले तो आपल्याला विषय काही माहिती नाही, पण इथेही हत्ती सुखानं समाधानात ते बाहेर पडत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येते तो पण व्हिडिओ तुम्ही बघितलाय, आपण पण बघितलाय। आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या परंपरा त्याच्याबरोबर जोडलेल्या आहे
हत्ती आपल्या नांदणी गावामध्ये आपल्या मठामध्ये परत आलं पाहिजे, एवढंच आमची जैन बांधवांची मागणी आहे. खर तर एक आरोप सगळ्यात महत्वाचा होता की हत्तीची काळजी जी आहे ती घेतली जात नव्हती. आता वनतरानं काही व्हिडिओ दाखवलेले आहेत की हत्तीची आम्ही व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतोय. तुम्ही नेमके याच्यावर काय तुमच्या भावना आहेत? आम्हाला सगळ्यांना असं म्हणायचं आहे की वनताराने आता ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करतायत तो त्यांचा सगळ्या ह्या पाठीमागचा जो षडयंत्र आहे तो लपवण्याचा एक केविलवाना प्रयत्न ते करतायत असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे. जर त्यांना तेवढीच जर काळजी असेल त्या हत्तीची तर आमचा हा तो फक्त एका हत्तीचा प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. आणि त्यांना जर तेवढी सुशिक्षा जर त्या हत्तीची करायची असेल तर आपल्या सगळ्या जनभावनेचा आदर राखून त्यांनी त्या आपल्या नांदणीच्या त्या मठामध्ये त्यांनी एक टीम पाठवावी. त्यांना ते शक्य आहे. एवढा मोठा त्यांचा पूर्ण देशभरावर त्यांचं एक मोठं साम्राज्य आहे, तर एवढंसं छोटासा हा हत्ती आमचा अस्मितेचा, तर त्यांनी आमच्या या नांदणीच्या याच्यामध्ये येऊन एक टीम कायमस्वरूपी त्यांनी तिथं ठेवून आजूबाजूच्या सर्व मठांमधल्या हत्तींची सुद्धा ते शुश्रूषा करू शकतात असं आमचं ठाम मत आहे. आणि कोल्हापूर ज्या पद्धतीनं एक आंदोलन हाती घेतलं आणि कुठलंही आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरवतं. नक्कीच विशाल, आणि हे आंदोलनावरती ठाम असलेले सगळे पाहायला मिळत आहेत. आम्ही आंदोलन जे आहे ते कोल्हापुरात आणि गडहिंग्लज मध्ये होणारच एवढं निश्चित. तुर्तास धन्यवाद विशाल या माहितीसाठी.